इथे आपण पदर आणि पायाचा भाग कट केलेला आहे आणि याचा व्हिडिओ डिटेलमध्ये केलेला आहे, मी तो व्हिडिओ सुद्धा शेअर करणार आहे। तर इथं जो माझ्या समोरचा भाग आहे तिथं मी तुम्हाला पुढचा काष्टा ठेवलेला दिसत आहे। हा जो आहे हा पुढचा काष्टा आहे, तो जिथून आपला कापड शिल्लक असतो त्या साईड पासून तर डाव्या साईडला आपला कमी भाग आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आहे। उजवा जो हात आहे तिथून आपला जे आकार आला पाहिजे, बघू शकता मी दाखवते तुम्हाला जे आकार, हा जो जे आकार आहे हा उजव्या हाताला आला पाहिजे। साडी सरळ ठेवलेली आहे, ही पण साडी सरळ आहे, दोघही काठ मॅच करायचे। खालून हा जो मोठा भाग आहे हा उजव्या हाताला आहे जे आकार, आणि जो कमी उंचीचा भाग आहे तो डाव्या हाताला आहे, बघू शकता तुम्ही। इथे अशा पद्धतीने आपल्याला हा पुढचा काष्टा ऍडजस्ट करायचा असतो आणि राहिलेला जो भाग आहे तिथे आपण दोघही काष्टे बसवलेले आहेत। हा जो काष्टा आहे हा पाठीमागचा काष्टा आहे, हा पुढचा आहे। पाठीमागचे हे दोन काष्टे आपण काढलेले आहेत, एक इथे ऍडजस्ट केला आहे आणि एक इथे ऍडजस्ट केलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे ऍडजस्ट करायचं आहे। आणि पदरचा भाग आणि पायाचा भाग याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघायचे, त्या डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। आधी आपल्याला अशा पद्धतीने ऍडजस्ट करून बघायचे आणि मगच कट करायचे। सर्वात आधी पहिले पुढचा जो काष्टा आहे तो कट करणार आहे आणि राहिलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये पाठीमागचा काष्टा कट करणार आहे। अशाच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर कटिंग करायची, ऍडजस्ट करून बघायचं आहे। ठीक आहे, आता मी कटिंग करून घेणार आहे।